तर गाईज आता आम्ही चाललोय जेवायला. आता 1 वाजलाय, गरबा खेळून झालाय आमचा आणि सगळ्या गाड्यांवर आहेत ते मी आता नाही दाखवू शकत, सगळे मागे पुढे झाले. तर आता अक्षुताई पण भेटणार आहे आपल्याला, अक्षुताई आणि विनय भाऊजी, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर गाईज आता आम्ही आलोय रासरंग. इथे तुम्ही बघू शकता रासरंगचा गेट आहे, पण आम्ही तिथे नाही जात, आमचं बजेट नाही आहे. तर आम्ही दुसरीकडे जाऊन आलो आहे आणि आता बाकीचे येत आहेत बघा, तुम्हाला मी दाखवते. अक्षुताई आली. हे बघा बाकीचे पण आले. हे भाऊजींना पण केलं मी. हाय भाऊजी, हाय करा. भाऊजी आलेत. ही आमच्या अक्षुताई आली आहे. हे बघा सगळे भेटतायत, खूप दिवसांनी भेटतायत. हे सगळ्यांच्या गाड्या आलेल्या आहेत हे बघा. आणि आता ती जी गाडी दिसते तिथे आम्ही पेटपूजा करणार आहे. तिथे पेटपूजा करणार आहे. अरे झूम का नाही होते तुला? हा, ही गाडी आहे. गाडीपर्यंत चालत जा ना. इथे करणार आहे आम्ही पेटपूजा. हा मी जास्त बोलतोय, दात पुढे करून. हा बघा, हा माझ्या गाडी काय त्यांनी सर्व्हिसला दाखव. सर्व्हिस भाऊ, सर्व्हिस दाखव. आपल्या ब्लॉगमध्ये आजपासून सर्व्हिस पण दिसणार. रोज येणार. शुभ दसरा म्हणा. शुभ दसरा. आपण आज काय बोलावयाचे आहे का? काय मजा आली. असं संकेतचा साथ घेतला पोरी लगेच बाईक. तर आमच्या चॅनलकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. तिला 50 रुपये जास्त देतोस का तुझ्या नेहमी? मित्रांनो, आमच्या चॅनल तर्फे तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. हॅपी दसरा. पाय पसरा. काकांनी विचारलं सोना कुठे आहे. हा बोलते भाई आपले मित्र सोना तुम्ही छान दिसताय. ट्रॉफी पण जिंकले. तिला ट्रॉफी सुद्धा मिळाली आहे. दाखवली. मला फंडिंग द्या. सरक जरासा. ते परत येत आहे. घेतलेला काहीतरी फायदा झाला. केला 50 रुपये वसूल. गाईज आमचा मेन कोर्स आलेला आहे आत्ता. तर ऋतू, टेस्ट कशी आहे? मस्त भारी. रोडवर कितीला आहे? 70 रुपये. शंकू, तुला काय बोलायचं आहे? क्या बात कर रहे बाबा. सूरज भावा, टेस्ट कशी आहे भावा? अरे शकलवर काहीतरी दाखव की बाबा चांगली आहे का नाही, काहीतरी दाखव. गांडू झाला खातोय म्हणून खातोय पोट भरायसाठी. मीरा भाऊ, तुझ्याकडे चायनीज मध्ये टेस्ट कशी आहे चायनीजची? ती शेव पण नाही चांगली आणि तुम्हाला टेस्ट विचारते. थांब जरा धीर घे, येईल आपल्याकडे पण. ठीक आहे. आल्यानंतर मग मी तुला पूर्ण हे देतो. असा ब्रॉडकास्ट करू आपण. ठीक आहे. भावा दसरा आहे खा. तर हे दोघं हाय सर्वेश. काय अरे भाई चांगलं होतं, माझ्या मित्राचं आहे. चांगलं बोल. नंतर आलंय. तर गाईज फायनली खाऊन झालेलं आहे, स्पेशली माझं. आता इथे देवी बघायला आम्ही जाणार आहे आणि आता वाजलेत आय थिंक 2 वाजलेत. आता किती वाजलेत ग अर्चू? 2:30 वाजलेत. आम्ही आता निघालोय देव्या बघायला सर्व ठाण्यामधल्या. तर चला. तर आपण आलोय काजूवाडीमध्ये. काजूवाडीची फेमस देवी.
अंजनीच्या सुता तुला रामाचं. चला ब्लॉग में पहिला बोला ना. काय ब्लॉग में आता आपण वागळेच्या आई माऊलीचे दर्शन घेणार आहे. दरवर्षी ही मूर्ती एवढी सुंदर असते ना आणि डेकोरेशन पण जाम भारी केलं यावेळी. तर याही वर्षी आपण बघूयात कशी आहे मूर्ती. हो हो बघूयात, नक्कीच बघूयात. या पाहू शकता. शपथ यांना विचारलं. 14 फुटाची. हा सांग तू सांग. तर बोल पुढे बोल. आपण जी देवी बघितली ती 14 फुटांची आहे. ओके बैल तूच बोल. मागे कोण आहे? मीरा भाईंदर. वडवली काठीने घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. दुसरी काठी दाखव. 3:30 वाजलेत गाईज. हे बघू शकता गाडी बंद पडली आहे. आम्ही काय करू आता, तुम्हीच सांगा आम्हाला. अभिषेक तुला काय बोलायचं यावर एवढंच बोलायचं की भाई 3:30 वाजलेत. आपलं फिरून झालं पाहिजे सगळं. आणि आपली आरती 4 वाजता टेंबी नाक्याची. 4 वाजता आम्हाला आरती अटेंड करायची. ते लोक आरती चालू नाही करणार आमच्याशी. जायला भावी आमदार रोहित गायकवाड. त्याला काय बोलायचंय, त्याला काय वाटतंय. थांब सगळीकडे काय आहे? तुला पण मिळणार, दुसऱ्यांना पण चान्स दे. बोल मला गाडी चालायला भेटले, बाकी कोणाची गाडी बंद पडायची. हा कसा आहे रे, हा कसा आहे. 125 झालं. तर गाईस इथे बघा गाडी बंद पडली अक्षताई आणि विनय भाऊजींची. हे बघा. तर आता इथे सर्वजण गाडी रिपेरिंगचं काम करायसाठी खूप प्रयत्न करतायत. हा रोहित, सर्वेश दादा, हा विशाल दादा. बघू शकता तुम्ही. हे बघा सगळेजण थांबलेत. मजा येते संकुला, मजा येते. हे बघा गाडी चालू होत नाहीये गाईस. आम्ही काय करू आता. एकमेकाला हात लावा आणि मग मंत्र म्हणून ती चालू करा. बघू आता गाडी चालू होते का. मजा आली. तर गाईस अक्षुताई आणि विनय भाऊजींनी जी गाडी आणलेली ती आम्ही आमच्या घराच्या इथे लावली आहे बिल्डिंग मध्ये. आणि हे आता हे असे चाळायचं. रात्रभर असंच फिरायचं मला. तुला ते एवढा ह्याला तर चालू दे. चालवत होतो. आता थोड्या वेळापूर्वी काका येतील. चला. तर आता आम्ही आलो झेडपीला. झेडपीची माता बघायला. इथे खूप चिखल असतं, बेकार चिखल. दाखवतो आता. ही बघा झेडपीची माऊली. प्रत्येक ठिकाणी ह्या दोघांना ना अर्धा तास एक्स्ट्रा दिला पाहिजे. तुम्ही जा अर्धा तास आणि फोटो काढत राहा. भाई सगळीकडे लेट झालाय. आता आमचा टाइम झालाय 4:15 वाजलेत आणि आम्ही ठाण्यातल्या अर्ध्या देव्या पण नाही फिरलोत अजून. 3 देव्या फक्त बघितल्यात. भरपूर लांब आहे स्पॉट. चला आता आपण निघूया इकडनं. तर आम्ही पावसाला आत्ताच 1 तासाआधी गोड शब्द बोललेलो की तो आला नाही, उतार गेलेत. पण नाही, त्याला नाही पटलं आमचं बोलणं. पाऊस पडला आणि पूर्ण प्लॅनची माती झाली. आता सगळे भिजलेत ऑलरेडी. तो 2 सेकंदासाठी आलेला, त्यात पण भिजलो आम्ही.
काय नाही ना, काहीच नाही होणार आहे तर गाईच चौथ्या देवीला आलोय. 5 वाजले असतील आता. 4:30 झालेत. कशी सांगते हे बघा सगळे भिजलोय आम्ही. आत्ता पाऊस आलाय कारण बारीक होता पण तरी सुद्धा आम्ही भिजलोय. खूप थंडी वाजते. अर्धे जणी यायचे बाकी आहेत. तर इथे प्लॅन चालू आहेत की टेंबी नाका पण कॅन्सल करूयात. काय वाटतं अभि तुला? नाही केलं पाहिजे गेलं पाहिजे कॅन्सल. मी बोलतोय कॅन्सल केलं पाहिजे. आत्ताच बसणं खोकला चालू झालाय. पाऊस बघू पुढे आलंय खूपच. हे बघा आम्ही भिजलोय. खूप जास्त दमलोय गाईज. खूप जास्त दमलोय. हे बघा झोप येते. भिजलोय पण आम्ही. हे बघा चहा हवी आहे ना. चहा हवी आहे. हे बघा आता चाललोय आम्ही. चाललोय म्हणजे इथेच आहे आम्ही. आज चाललोय. हे आहे उपवनचं. ओके न्यू बेंगॉल क्लब. मानपाड्याच्या इथे होतं. ओके मी आता यावेळी इकडे गेलो. ओ अच्छा. हा आम्ही तिथेच राहतो ना. ओके. पाऊस आहे गाईज अजून. इथून आता आतमध्ये बोला काहीतरी यार. मीच बोलली आहे किती व्हिडिओमध्ये. बोल अरे बोल. तोंड दिलंय ना देवाने. यश बोलेल. काय यश बोलला? काय तू पुढे बोल. काय तू? कुठे काय काहीच नाही. आता गई म्हणताय का असं? तर आमचं होय नाही करून आम्ही आलो मग टेंबी नाक्याला. पावसामुळे आमचं कॅन्सल होणार होतं पण पाऊस थांबला त्यामुळे आता आम्ही आलो आहे टेंबी नाक्याला. आता आपण देवीचं दर्शन करू. ह्यावेळी येण्याचं एवढंच असतं की डायरेक्ट तुम्हाला समोर ना लाईन ना काय. सही आहे. चला एकदम मस्त दर्शन झालं देवीचं. एकदम मस्त. एवढ्या क्लोज तुम्हाला इतर दिवशी जाताच येणार नाही. शेवटच्या दिवशीच जाता येणार. कसं झालं दर्शन? खूप छान झालं. अगदी देवीच्या समोर जाऊन दर्शन. हॅलो फिरून झालंय आमचं. जेवढा बघायचं होतं तेवढ्या देव्या बघितल्यात आम्ही. आता आमचं खूप वैतागलोय. टाइम झालाय 5:45. चाललोय घरी फायनली. घरी जातो खूप आता. प्लॅन पण कॅन्सल झाले ते 1-2 मधले. घरी चाललोय. चहा पण पियाची इच्छा नाही कोणाला. घरी जाऊन झोपायचंय. बस झालं. जिरली आमची लाईक फिरून. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सांगितलं हिने सांगितलं. आता लाईक शेअर लाईक सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.